अनुभव क्रमांक 1। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राहुल वल्ली यांनी पाठवला आहे। हा अनुभव माझ्या वडिलांचा आहे। साधारणतः 1984-85 सालचा। माझे वडील त्या काळी मार्केटमध्ये कामाला होते। रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा, पण त्या दिवशी त्यांना बरेच काम आले होते आणि ते पूर्ण केल्याशिवाय घरी जाता येणार नव्हते। ते काम करण्यात इतके गुंतून गेले की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही। निघायला बराच उशीर झाला। ते कधीही इतक्या उशिरापर्यंत कामाला बसत नसत। ते घरी यायला निघाले तसे त्यांना आठवले की आज अमावस्या आहे। उगाचच मनात एक वेगळी भीती निर्माण झाली। त्यात त्यांच्या सोबतीला एरवी कोणीतरी असायचे, पण आज मात्र ते एकटेच होते। त्या काळी रात्री वाहनांची वर्दळ नसायची। एकटेच निघाले असल्यामुळे कारण नसताना एक भीती जाणवत होती। कधी घरी पोहोचतो असे झाले होते। वेळ पाहिली नव्हती, पण 1 वाजत आला असेल असा त्यांनी अंदाज बांधला। तेव्हा आमचे गाव अगदीच मागासलेले होते। ते गावाच्या हद्दीत पोहोचले तेव्हा संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते। झपाझप पावले टाकत घराच्या वाटेने ते जाऊ लागले। तितक्यात अचानक त्यांना वेगळेच वाटू लागले। वातावरणात कमालीचा गारवा पसरला। हा बदल अगदी क्षणभरात झाला होता, त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। काहीतरी विपरीत घडायच्या आत आपल्याला घरी पोहोचायला हवे, हा एकच विचार त्यांच्या मनात आला। तसे त्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला। अवघ्या अर्ध्या किलोमीटरचा रस्ता राहिला असावा, तितक्यात त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला। ते दचकलेच। पुढच्या काही मिनिटात त्यांच्यासमोर घोड्यावर स्वार असलेला एक माणूस आला। घोड्याची उंची अतिसामान्य होती। त्यावर बसलेल्या माणसाचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण तो अगदी धष्टपुष्ट आणि बलवान असल्यासारखा भासत होता। तो त्यांच्या वाटेत अगदी मधोमध उभा राहिला। आमच्या गावात तर असा घोडा कोणाकडेच नाही, आणि इतक्या रात्री हा अचानक आला कुठून, हा विचार त्यांच्या मनात घोळत होता। तितक्यात त्या माणसाने अतिशय करड्या आवाजात एक प्रश्न विचारला, कुठून आलायस? तसे त्यांनी घाबरतच सांगितले, कामावरून आलोय, आता घरी चाललोय। तसे तो माणूस म्हणाला, पुन्हा या वाटेवरून येऊ नकोस। ते त्याच्याकडे फक्त बघतच राहिले। बघता बघता तो कुठेतरी अंधारात दिसेनासा झाला। घरी आल्यावर वडिलांनी सगळा प्रकार आजीला सांगितला। तसे आजीने त्यांना बजावून सांगितले की यापुढे उशिरापर्यंत काम करू नकोस, आणि उशीर झालाच तर असा रात्रीचा घरी येऊ नकोस। हवे तर कामाच्या ठिकाणीच थांब आणि सकाळी ये। त्यानंतर मात्र वडिलांनी कानाला खडा लावला आणि असे रात्री अपरात्री बाहेर पडणे आवर्जून टाळले। अनुभव क्रमांक 2। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर भार्गव धावडे यांनी पाठवला आहे। मी आता 20 वर्षांचा आहे आणि राहायला मुंबईत आहे। लहानपणापासून मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या की मी गावी जायचो। शहरातच वाढलो असल्यामुळे मला निगेटिव्ह गोष्टी काय असतात याबद्दल कधीच माहिती नव्हते। तसा कधी अनुभवही आला नव्हता। पण मागच्या वर्षी मी गावाला गेलो तेव्हा मला त्याचा प्रत्यय आला। नेहमीप्रमाणे गावाला गेलो की मित्रांबरोबर फिरायचो, पूर्ण दिवस खेळणं चालू असायचं। आणि आता तर काय, मनात येईल तेव्हा फोटोशूट आणि मग सोशल मीडिया। त्या दिवशी दुपारभर खेळून झाल्यावर आम्ही एके ठिकाणी फिरायला गेलो। मस्त मोकळा परिसर होता। गावापासून थोडा लांब होता
आजूबाजूला मोठी पण अगदी तुरळक झाडं होती. आमचे फोटो वगैरे काढणे सुरू झाले. बाजूला लागूनच अगदी सरळ रस्ता होता. संध्याकाळ होत आली होती. मे महिना म्हटला की अंधार लवकर पडत नाही, त्यामुळे आम्ही अगदी निवांत होतो. पण एक विचित्र गोष्ट म्हणजे वातावरणात एक वेगळाच धुरकटपणा जाणवत होता. म्हणजे धुकं जमा झाल्यावर परिसर कसा दिसतो, अगदी तसा. अगदी वेगळेच वाटत होते त्या संध्याकाळी. तासभर फोटो वगैरे काढून झाले तसे माझ्या गावातला मित्र म्हणाला की चला आपण घरी जाऊ आता. पण मी मात्र हसतच म्हणालो, अजून अंधार पडायला सुरुवात पण झाली नाहीये आणि तुझे सुरू झाले का? माझ्या बोलण्यावर आमच्या चांगलाच हशा पिकला. गावाचा परिसर असल्यामुळे त्या बाजूच्या रस्त्यावर कसलीच रहदारी नव्हती. मी मित्राला फोटो काढायला सांगत मागे वळलो. तितक्यात एक म्हातारी बाई अचानक माझ्या मागे उभी दिसली. मी एका क्षणासाठी दचकलोच. बऱ्याच वेळापासून आमच्या ग्रुपशिवाय त्या भागात दुसरे कोणीही दिसले नव्हते आणि त्यात अचानक ही म्हातारी बाई कुठून आली हा विचार करतानाच ती म्हणाली, इथून निघून जा. मी मित्राकडे पाहिले आणि हळूच हसत म्हणालो, हो जातो आजी. तिच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही पुन्हा आमची मजामस्ती करू लागलो. सहज म्हणून माझे लक्ष पुन्हा त्या रस्त्यावर गेले आणि लक्षात आले की ती म्हातारी कुठेच दिसत नाहीये. परिसर अगदी मोकळा होता आणि रस्ताही सरळ होता. मला अगदी वेगळंच वाटलं. काही वेळानंतर आम्ही सगळे घरी आलो. त्या रात्री आम्हा सगळ्या मित्रांनी एकत्र जेवायचा बेत आखला होता. घराच्या अंगणात मस्त मोकळ्या हवेवर बसलो होतो. जेवण उरकून मी हात धुवायला उठलो. घरात जाण्याऐवजी मी घराशेजारी एका झाडाखाली गेलो. मी तिथेच हात धुवत होतो. तितक्यात मला झाडामागे कोणीतरी उभे असल्याचे जाणवले. मी पटकन म्हणालो, कोण आहे तिकडे? पण समोरून काहीच उत्तर आले नाही. त्या भागात अंधार असल्यामुळे मला नीट काही दिसले नाही. पण मी एकटक तिथे पाहत राहिलो. मला कळलेच नाही की मी तिथे बराच वेळ झाला उभा आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर माझा मित्र आला आणि मला भानावर आणत म्हणाला, काय रे, काय झाले? हात धुवायला जातो सांगून गेलास, 20 मिनिटं झाले. काय करतोयस इथे एकटाच? मला काही सुचायच्या आत तो घरात घेऊन गेला. मी रात्रभर याच गोष्टीचा विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राने मला जे सांगितले ते ऐकून मी सुन्नच झालो. तो म्हणाला की तू हात धुवायला गेलास तेव्हा आमच्यात विषय निघाला. तुला माहितीये, ती म्हातारी कोणालाच दिसली नाही काल, फक्त आपल्या दोघांना दिसली. तुलाही कळले नाही ना ती अचानक कुठे गायब झाली? कारण ती तिथे नव्हतीच. खरंच ती असती तर सगळ्यांना दिसली असती. तुला काल रात्री झाडाखाली जे दिसले ना ते मलाही दिसले, म्हणून मी तुला लगेच घरात घेऊन आलो. मित्राचे ते बोलणे ऐकून मी मात्र अवाक झालो. आमच्यासोबत घडलेला तो विचित्र प्रकार मला आयुष्यभर लक्षात राहील. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर प्राजक्ता सधनकर यांनी पाठवला आहे. ही गोष्ट मला माझ्या मामाने सांगितली होती. माझ्या मामाचं नुकताच लग्न झालं होतं. मामा पोर्टवर जॉबला होता, त्यामुळे पोस्टिंग नेहमी समुद्रकिनारी व्हायची. त्या वर्षी त्याची पोस्टिंग मुंबईला झाली होती. नुकताच लग्न झाल्यामुळे वीकेंडला त्याने कोकण फिरायचा प्लॅन केला. बसने जायचे नक्की केले. त्या दिवशी ते दुपारीच निघाले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे
कोकणात पोहोचणार होते. घाटातून प्रवास चालू झाला आणि मामीला घाटातल्या वळणांमुळे उलट्या व्हायला सुरुवात झाली. तसे ती मामाला म्हणाली, मला खूप त्रास होतोय, आपण उतरायचे का? तसे मामाने वेळ पाहिली तर 12 वाजत आले होते. पण मामीला खूपच त्रास होत होता म्हणून त्याने ड्रायव्हरला विचारले. तसे ड्रायव्हरही वेळ पाहत म्हणाला, साहेब आता कुठे उतरता, हा घाट अजून संपला नाहीये. पण मामाने विनंती केल्यावर तो तयार झाला. त्याने जरा मोकळी जागा पाहून बस रस्त्यावरून खाली उतरवत थांबवली. मामा आणि मामी खाली उतरले. बस पुढे निघून गेली. ते काही वेळ तिथेच थांबले. एव्हाना 12:30 झाले होते. आता पुढे काय करायचे, कुठे जायचे हा प्रश्न त्यांना सतावू लागला. ते दोघेही चालत थोडे पुढे आले. तसे त्यांना एक लॉज दृष्टीस पडले. निर्जन ठिकाणी असल्यामुळे बाहेर पार्किंगच्या एरियामध्ये एकही गाडी नव्हती. लांबून तर कळतही नव्हते की ते सुरू आहे की बंद आहे, कारण तिथे कोणीही दिसत नव्हते. पण तरीही ते त्या दिशेने चालत गेले. आत हॉटेलमध्ये गेल्यावर रिसेप्शनवर एक माणूस बसला होता. त्यांनी विचारपूस करून एक रूम बुक केली. जेवणाचेही विचारले. बराच उशीर झाला होता, पण तरीही त्यांच्या नशिबाने त्यांना जेवणही मिळाले. तासाभरात जेवण वगैरे आटोपून ते रूममध्ये गेले. आता मामीला जरा बरे वाटले. साधारण 1:30 वाजले असावेत. रूममध्ये आल्यावर त्यांनी कॅमेऱ्यातून सहज म्हणून 1-2 फोटो काढले. ते काही तेव्हा त्यांनी पाहिले नाहीत. थकले असल्यामुळे ते दोघेही झोपून गेले. सकाळी साधारण 5ला उठले आणि चेकआउट करून बाहेर पडले. पहाट झाली होती आणि हलकासा उजेड पडायला सुरुवात झाली होती. गेटमधून बाहेर पडल्यावर सहज म्हणून मामाने मागे वळून पाहिले आणि त्याला धक्काच बसला. मागे काहीही नव्हते. कोणतेही हॉटेल नव्हते. फक्त मोकळे मैदान होते. एका क्षणी तर त्याला वाटले की आपण स्वप्न पाहतोय. तो मामीला म्हणाला तशी तीही अवाक होऊन पाहत राहिली. एकही शब्द न बोलता ते त्या ठिकाणाहून चालत रस्त्यावर आले. एखाद्या वाईट स्वप्नातून बाहेर पडल्यासारखे त्यांना वाटत होते. तितक्यात त्यांच्यासमोर एक बस येऊन थांबली. ते बसमध्ये येऊन बसले. मामीने त्यांना विचारले, अहो काय होते ते, आपण नक्की कुठे थांबलो होतो? मामाला काय वाटले काय माहीत. त्याने झटकन कॅमेरा काढला आणि USB केबलने कनेक्ट करून सगळे फोटो मोबाईलमध्ये घेतले. गॅलरी ओपन केली आणि एक फोटो पाहू लागला. रात्री रूममध्ये काढलेले ते फोटो. त्या फोटोत ते दोघे तर होते, पण त्या व्यतिरिक्त होता तो फक्त मिट्ट अंधार. तसे मामीने पुन्हा विचारले, आपण काल रात्री नक्की कुठे होतो? आपण काय जेवलो आणि नंतर कुठे झोपलो होतो? मामाकडे कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. घडलेला प्रकार अगदी भयंकर होता. कोणालाही न समजण्यासारखा आणि कधीही न पटण्यासारखा. अनुभव क्रमांक 4. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर भक्ती कदम यांनी पाठवला आहे. खरे तर हा एक अनुभव नाही, तर 3 अनुभवांची साखळी आहे. पहिला अनुभव माझ्या बहिणीसोबत घडला होता. ती रोज शिकवणीला जायची. तिच्यासोबत तिची मैत्रीणही असायची. रोज शिकवणी संपवून ती आणि तिची मैत्रीण एकत्रच घरी यायच्या. आमचे घर जवळच होते, त्यामुळे माझ्या बहिणीला घरी सोडून मग तिची मैत्रीण तिच्या घरी जायची.
हायवे क्रॉस करून पलीकडे तिचे घर होते. त्या दिवशी ही दोघी शिकवणी संपल्यावर घरी यायला निघाल्या. माझी बहीण घरी आली आणि तिची मैत्रीण तिच्या घरी जायला निघाली. हायवे क्रॉस करत असताना तिला माझी बहीण पुन्हा दिसली. तसे ती हाका मारत तिच्या मागे जाऊ लागली. भर रस्त्यात गाड्यांची वर्दळ सुरू असतानाच ती वेड्यासारखी ओरडत हाका मारत तिच्या मागे जात होती. तिला कसलेच भान राहिले नव्हते. तिचे नशीब चांगले, ती त्या वाहनाच्या गर्दीतून कशीबशी पुढे जात रस्त्याच्या पलीकडे गेली. समोरची ती मुलगी मागे वळली आणि एक विक्षिप्त हास्य करत डोळ्यांदेखत दिसेनाशी झाली. तिला कळलेच नाही की हा भास होता की अजून काही. दिवसा ढवळ्या घडलेला हा प्रकार पाहून ती जागीच बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार तिने माझ्या बहिणीला सांगितला आणि विचारले की तू तिथे होतीस का? पण माझी बहीण म्हणाली की तू बहुतेक विसरलीस की तू मला घरी सोडून मगच आपल्या घरी जायला निघाली होतीस. तिचे ते बोलणे ऐकून ती खूप अस्वस्थ झाली. पुढचे काही दिवस ती आजारी पडली होती. तिला असा विचित्र भास का झाला हे आम्हाला आजपर्यंत कळू शकले नाहीये. दुसरा अनुभव माझ्या एका मित्राच्या आजोबांसोबत घडला होता. नेहमीप्रमाणे त्या दिवशी आजोबा कामावरून घरी आले तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या एका मित्राला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. बातमी कळल्यावर ते लगेच त्याला पाहायला म्हणून घरातून बाहेर पडले. हॉस्पिटल घरापासून बरेच लांब होते. ते 8च्या दरम्यान निघाले होते. तिथे गेल्यावर त्यांना काही वेळ थांबावे लागले. त्यामुळे तिथून निघायला बराच उशीर झाला. मध्यरात्र उलटून गेली होती. सुमारे 1 वाजत आला होता. हॉस्पिटल बाहेर त्यांनी बराच वेळ एखादे वाहन मिळते का याची वाट पाहिली, पण इतकी रात्र झाली होती की घरी जायला त्यांना एकही वाहन मिळाले नाही. शेवटी कंटाळून ते चालतच घरी जायला निघाले. रस्ता अगदी सामसूम आणि निर्मनुष्य झाला होता. काही अंतर चालत आल्यावर त्यांना एक बाई दिसली. ती खूप नटली होती. तिने अचानक हाक मारून वेळ विचारली. आजोबांनी तिला वेळ सांगितली आणि जास्त लक्ष न देता पुढे चालत निघून गेले. पण त्यांना जरा विचित्रच वाटले की ही बाई अशी नटून थटून इतक्या रात्री या निर्मनुष्य रस्त्यावर काय करते. आजूबाजूच्या परिसरात वस्ती सुद्धा तुरळक होती. ते 7-8 पावलं पुढे चालत आले असावेत. त्यांना काय वाटले काय माहीत, त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांना धडकीच भरली. ती बाई त्यांच्यापासून बऱ्याच लांब अंतरावर जाऊन उभी होती. त्यांना कळायला मार्ग नव्हता की काही सेकंदात ती बाई त्यांच्यापासून इतकी दूर कशी काय गेली. ते जास्त विचार न करता झपाझप पावले टाकत घराच्या वाटेला लागले. त्या रात्री ते घरी आले, पण घडलेल्या विचित्र प्रकारामुळे त्यांना झोप लागली नाही. त्यानंतरच्या बऱ्याच रात्री त्यांना बरोबर 1 वाजता दारावर थापा ऐकू यायच्या. हा प्रकार बरेच दिवस चालला, पण त्यांनी एकदाही दार उघडून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. तसे कालांतराने तो आवाज यायचाही बंद झाला. तिसरा अनुभव माझ्या शेजारच्या ताईसोबत घडला होता. त्या काळी आम्ही चाळीमध्ये राहायला होतो. आम्ही सगळे काकांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जायचो. त्या दिवशी आम्ही कोणी गेलो नाही आणि फक्त माझी ताई टीव्ही पाहायला गेली. आम्ही सगळे त्या दिवशी लवकरच झोपून गेलो होतो. टीव्ही बघता बघता 12-12:30 कधी होऊन गेले तिला कळलेच नाही. घर तसे जवळच असल्याने ती घरी यायला निघाली. चालत असताना तिला चाळीसमोरच्या बाकावर कोणीतरी बसल्याचे जाणवले. ती त्या दिशेने चालत गेली आणि तिला दिसले की आमच्या चाळीतल्या एक काकू अगदी शृंगार करून तिथे बसल्या आहेत.
नऊवारी साडी नेसली होती. अंगावर बरेच दागिने होते. त्या तिला तिच्याकडे बोलावू लागल्या. ताई 2-3 पावले त्या दिशेने चालत गेली, पण झटकन तिच्या डोक्यात विचार चमकून गेला. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि काकू अशा ठिकाणी कशा असू शकतील. तिची पावले तिथेच थांबली. ती काहीच न बोलता मागे वळली आणि सरळ घरी चालत आली. ती कोणाला काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिल्यांदा त्या काकूंच्या घरी गेली. त्यांना विचारले. त्यावर त्या म्हणाल्या की मी इतक्या रात्री बाहेर का बसेन, तुला नक्कीच भास झाला असेल. त्यांचे बोलणे ऐकून ताईला कळेनासे झाले की तिने नक्की कोणाला पाहिले. त्या काकू नव्हत्या तर मग त्यांच्यासारखे दिसणारे कोण होते. ती इतकी घाबरली होती की तिला पुढचे बरेच दिवस ताप भरला होता. तुम्हाला या 4 अनुभवांपैकी कोणता अनुभव सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.